Hi guys, ladies and gentlemen, boys and girls, how are you? वेलकम टू क्रिकेट अँड मच मोअर. क्रिकेट अँड मच मोअरमध्ये आपलं स्वागत. तर मंडळी, काल जशी अपेक्षा केली होती त्याप्रमाणे पावसाचाच खेळ झाला. क्रिकेट काही होऊ शकलेलं नाही. वरुण राजाने आपली हे दाखवली, कृपा केली का अवकृपा, खेळाच्या दृष्टीने अवकृपा झाली. पण वरुण राजाच्या खेळामुळे वरुण चक्रवर्तीला काही आपला खेळ दाखवता आला नाही. कालचा सामना झाला नाही. मॅच अबॅन्डन झाली. दोन्ही संघांना एक एक गुण मिळाला. कालच्या एक गुणामुळे असं झालं की वरच्या 4 संघांमध्ये काही फरक पडला नाही. पण गुजरात जे पहिल्या स्थानावर होतं ते बेंगलोरला एक पॉईंट मिळाल्यामुळे आता बेंगलोर पहिल्या स्थानावर आलं आणि गुजरात दुसऱ्या स्थानावर आलं. आजची जर परिस्थिती पाहिली तर आज परिस्थिती अशी पुन्हा जवळजवळ तशीच आहे. त्या कालच्या सामन्यामध्ये 2 गोष्टी झाल्या. एक गोष्ट म्हणजे पुन्हा टॉपला गेले बेंगलोर आणि दुसरी गोष्ट म्हणजे कलकत्ता एलिमिनेट झाले. त्यामुळे त्याच्यातली जी स्पर्धा होती ती एकाने कमी झाली. आता 4 टॉप जे हे आहेत प्लेऑफच्या प्लेसेस, त्या प्लेसेससाठी बेंगलोर, त्यानंतर गुजरात, पंजाब, मुंबई, दिल्ली आणि लखनौ हे एवढेच संघ आता उरलेले आहेत. त्यातही लखनौ आणि दिल्लीचं थोडंसं अवघडच आहे, पण काही सांगता येत नाही, काही होऊ शकतं. तर आज परिस्थिती अशी आहे की पहिल्या स्थानावर आता बेंगलोर आहे 17 गुणांनी, पण त्याचे 2च सामने जिंकले आहेत. बेंगलोर जवळजवळ क्वालिफाय झाल्यासारखंच आहे. दुसऱ्या स्थानावर आहे गुजरात, त्यांचे 16 गुण आहेत आणि आपण त्यांचे अजून 3 सामने शिल्लक आहेत. आत्ता सामना जर गुजरात जिंकलं तर गुजरात जवळजवळ हे झालं, प्लेऑफसाठी क्वालिफाय झालं असं म्हणायला हरकत नाही. आज पंजाबचा पण सामना आहे. पंजाबचे पण आत्ता 15 गुण आहेत. पंजाबचे पण 3 सामने बाकी आहेत. त्यामुळे पंजाबला सुद्धा पहिल्या 4मध्ये राहणार पंजाब असं म्हणायला हरकत नाही. थोडंसं मुंबईचं हे दोलायमान का आहे, कारण मुंबईचे गुण आहेत 14 पण त्यांचे सामने शिल्लक आहेत 2च. त्यामुळे मुंबईला आता हे दोन्ही सामने जिंकणं क्रमप्राप्त आहे. त्यानंतर आहे दिल्ली. दिल्लीचे 13 गुण आहेत, पण दिल्लीचे अजूनही 3 सामने शिल्लक आहेत. दिल्लीला चान्स आहे. पुढच्या स्थानावरचं कलकत्ता तर आता ऑलरेडी एलिमिनेट झालेलं आहे. त्यानंतर आहे लखनौ. लखनौचे गुण 10 आहेत आणि त्यांचे सामने 3 शिल्लक आहेत. हे 3 सामने जरी लखनौने जिंकले तरी त्यांचे गुण 16च होत आहेत. त्यामुळे लखनौला सुद्धा आता 4मध्ये यायचं थोडंसं अवघडच आहे. बाकी KKR आणि हे तुमचे राजस्थान, हैदराबाद, चेन्नई यांचा आता प्रश्न संपलेला आहे. त्यामुळे आता प्लेऑफमध्ये 4 संघ कोणते येतात हे बघायला लागेल. आणि ऑरेंज कॅप कालच्या सामन्यामध्ये काही खेळत झाला नाही, त्यामुळे ऑरेंज कॅप स्कायकडेच आहे. पण ऑरेंज कॅपची गंमत बघा, स्काय ह्याचे आहेत 510 रन आणि 5व्या नंबरवर जो खेळाडू आहे त्याचे आहेत 500 रन. म्हणजे किती चुरस आहे बघा ऑरेंज कॅपसाठी. 10 रनमध्ये 5 खेळाडू आहेत. कोणी ऑरेंज कॅपवरती आपला क्लेम करू शकतं. वेअरॅज पर्पल कॅप आहे ती प्रसिद्ध कृष्णाकडेच आहे. प्रसिद्ध कृष्णाबरोबर म्हणतं नूरच्या पण आहेत 20, दोघांचे 20-20 विकेट आहेत. पण मला वाटतं हा ॲव्हरेजमध्ये हा पुढे आहे. तर मंडळी, कालचा जो सामना होता बेंगलोरला होता. कालचा सामना जे होऊ नये असं वाटत होतं तसंच झालं आणि अबॅन्डन झाला. पावसामुळे अबॅन्डन झाल्यामुळे असं झालं की वरुण देव खेळल्यामुळे वरुण चक्रवर्ती खेळू शकला नाही. कलकत्त्याला एक छोटासा संधी होती, ती संधी कलकत्त्याच्या हातून निसटली आणि कलकत्ता एलिमिनेट झालं. त्यानंतर RCBच्या थोडं पत्त्यावर पडलं म्हणायला हरकत नाही, कारण दे आर नाव 1 स्टेप क्लोजर टुवर्ड्स द कप इटसेल्फ. प्लेऑफमध्ये तर येतीलच, बट दे आर 1 स्टेप क्लोजर टुवर्ड्स द कप. कालच्या सामन्याचं आणखीन एक गंमत अशी जाणवली की कालच्या सामन्यामध्ये बेंगलोरला जेव्हा सामना असतो तेव्हा बेंगलोरचे जे प्रेक्षक असतात ते RCBच्या ब्ल्यू आणि रेड हा जो ब्लॅक आणि रेड हा जो त्यांचा हे आहे जर्सी आहे त्या जर्सीमध्ये असतात. पण काल विराटच्या ट्रिब्यूटसाठी
बेंगलोरचे सगळे प्रेक्षक इंडियाच्या ह्याच्यामध्ये आले होते, व्हाईटमध्ये आले होते आणि ते दृश्य इतकं सुंदर दिसत होतं. आता बघा सोलापूरकर मंडळी जर इथे कोणी असतील ना, तर त्यांना गड्ड्याची यात्रा सिद्धरामेश्वरची जर आठवली, डोळ्यासमोर आणली, तर त्या यात्रेची जी मिरवणूक असते गाठ्यांची, त्याच्यामधले जे मानकरी असतात ते असेच पांढऱ्या शुभ्र पोशाखात असतात. पांढरी बाराबंदी, पांढरं धोतर, पांढरा वरती फेटा. तो म्हणजे पांढरा जो महासागर जो दिसतो, त्याची मला काल हा पांढरा महासागर इथे बघितल्यावर आठवण झाली. एक अतिशय सुंदर ट्रिब्यूट दिला होता बेंगलोरच्या प्रेक्षकांनी विराटला. आजच्या मॅचमुळे आता असं झालेलं आहे ना, की हे जे आहे, आजच्या ज्या मॅचेस होणार आहेत, त्या मॅचेसमध्ये जर दिल्ली किंवा पंजाब या दोन्हीपैकी एकही संघ जर हारला, तर बेंगलोर ते ॲटोमॅटिकली क्वालिफाय होणार आहेत प्लेऑफसाठी. आता KKRचं जर सांगायचं झालं तर असं म्हणायला लागेल ना, की संघ चांगला होता. स्पोरॅडिक म्हणजे असं सतत कन्सिस्टन्सी नव्हती त्यांच्या खेळात. कन्सिस्टन्सीच्या अभावामुळे KKR स्पर्धेतून बाहेर पडले. ठीक आहे, आता पुढच्या टप्प्यात प्रवेश करतोय. मित्रांनो, आजची चांगली बातमी म्हणजे आजच्या दोन्ही सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता काहीही नाही आहे. दोन्ही सामने आपल्याला बघायला मिळतील. आजचा जो पहिला जो सामना आहे दुपारचा, तो आहे राजस्थान विरुद्ध पंजाब. आता राजस्थान विरुद्ध पंजाब हा जो सामना आहे, ह्याच्यामध्ये गेला जो सामना ॲबॅन्डन झाला ह्याच्यामधला धर्मशाळामधला, तिथे पंजाब इतकं सुस्थितीत होतं. 10 ओव्हरला त्यांचे 122 रन होते. एकही त्यांचा खेळाडू बाद झालेला नव्हता आणि तो जो गेम ॲबॅन्डन झाला त्याचा सेटबॅक आता पंजाबच्या मनात कुठेतरी असेल. तो त्यांनी विसरून आज खेळायला पाहिजे. जे झालं ते झालं. आजच्या सामन्यामध्ये जयपूरला सामना आहे आणि जयपूर अतिशय स्कॉर्चिंग हीट आहे तिथे. त्या स्कॉर्चिंग हीटचा पण सामना करायला लागणार आहे. राजस्थान रॉयलच्या दृष्टीने दुसरी एक गोष्ट म्हणजे राजस्थानकडे जोफ्रा आर्चर अवेलेबल नाही आहे. पण आता संजू सॅमसन फिट झाला आहे, तो बॅक खेळायला आहे अवेलेबल. राजस्थानकडून जर आता आजचा विचार केला तर अर्थातच हा आहे आपलं वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल यांची आघाडीची फलंदाजी. त्यानंतर संजू सॅमसनची सुद्धा आज काय त्यांना साथ कशी मिळते. रियान पराग आहे मधल्या फळीत, नंतर खालच्या फळीमध्ये मधल्या फळीमध्ये हेटमायर आहे. तसंच हसारंगा अष्टपैलू भूमिका पार पडू शकतो. हसारंगा आहे, तीक्ष्ण आहे. पण जोफ्रा आर्चर गेल्यानंतर राजस्थानचा पेस अटॅक आहे तो एकदम वीक झालेला आहे. तो एक मोठं प्रश्नचिन्ह आहे आज राजस्थानच्या समोर. वेअरॅज आता जर आपण असा विचार केला, पंजाबचा जर विचार केला, तर पंजाबकडून आज स्टॉयनिस नाही आहे, जोश इंग्लिश नाही आहे. त्या दोघांची उणीव पंजाबला नक्कीच भासणार आहे. पण पंजाबचं सगळं ऑल वेल चाललेलं आहे. ऑल वेल म्हणजे कसं, तर त्यांची जी पहिली आघाडीची फळी आहे, प्रभसिमरन सिंग, त्यानंतर प्रियांश आर्य आणि श्रेयस, हे इतकी जबरदस्त चांगली सुरुवात करून देत आहेत की मिडल ऑर्डर आणि लो मिडल ऑर्डर ह्यांना काही खेळायची फारशी संधी मिळतच नाही आहे. वेअरॅज असं आहे ना की RRचं बॉलिंग आज तशी वीक आहे. त्यामुळे आज तरी पारडं पंजाबचं जड वाटतंय. आता काय होईल बघूया मॅचमध्ये आपण. आता पंजाबचा विचार केला तर प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य आणि श्रेयस ह्यांची बॅटिंग इतकी जबरदस्त आहे की तो त्यांचा प्लस पॉईंट आहेच. त्यामुळे होतं आहे काय की मिडल ऑर्डरवर बॅटिंगची वेळच येत नाही आहे. तसंच पंजाबची गोलंदाजी सुद्धा जबरदस्त आहे. पंजाबकडे अर्शदीप आहे, मार्को यॅन्सन आहे, युजी चहल आहे. हे चांगले गोलंदाज आहेत. पंजाबचा संघ जास्त दावेदार वाटतो आजचा सामना जिंकायला. पण एक इथे एक्स फॅक्टर असा आहे ना की यशस्वी आणि वैभव बेबी बॉस हे दोघे इतके जबरदस्त प्लेयर आहेत. यशस्वी तर चांगल्या फॉर्ममध्ये आहेच. हा अजून नौखा आहे मुलगा, त्यामुळे थोडं असं अपडाऊन होतं आहे. पण असं आहे ना, तुम्ही किती जरी टार्गेट दिलं तरी या दोघांमध्ये ते टार्गेट चेस करायची क्षमता आहे. त्यांनी एकदा ते दाखवूनही दिलेलं आहे. दे कॅन टर्न द टेबल्स असं आहे. त्यामुळे ह्या मॅचमध्ये काय होतं सांगता येत नाही. आणि जर समजा असं झालंच, राजस्थान जिंकले आणि पंजाब जर आज हारले, तर त्याचा फायदा इनडायरेक्टली ह्यालाच मिळणार आहे, बेंगलोरला. ते ॲटोमॅटिकली ह्याला क्वालिफाय होणार आहेत.
ही आहे परिस्थिती आजच्या पहिल्या सामन्याची. आता आज डबल हेडर आहे. डबल हेडरमध्ये दुसरा जो सामना आहे तो सामना आहे दिल्ली विरुद्ध गुजरात. गुजरात एकदम साऊंड आहे. आता गुजरात जवळजवळ क्वालिफाय झाल्यासारखंच आहे, तरी पण त्याच्यावर अजून शिक्कामोर्तब व्हायचं आहे. आता कसं आहे की दिल्लीला ह्याच्यामध्ये प्लेऑफच्या मध्ये स्पॉट मिळायची शक्यता आहेच, शक्यता नाही असं नाही आहे, कारण अजून त्यांचे 3 सामने शिल्लक आहेत. पण त्यांना एक जबरदस्त सेटबॅक असा बसलेला आहे की आज मिचेल स्टार्क तो अवेलेबल नाही आहे आजच्या. आणि इकडे गुजरातचा जर विचार केला तर आजच्या सामन्यासाठी बटलर पण त्यांना अवेलेबल नाही आहे. तसंच दिल्लीकडून जर विचार केला तर जॉश इंग्लिश आणि ऑस्ट्रेलियाचा तो ऑलराऊंडर कोण, मला त्याचं नाव आता आठवेना, तो अवेलेबल नाही आहे. स्टॉयनिस. आता असं आहे ना की खेळ तर पुढे जाणारच आहे, बघूया काय होतं आहे. आणि दिल्ली जे आहे हे अतिशय कसं आहे, हाय स्कोरिंग व्हेन्यू आहे, त्यामुळे मोठं धावा बघायला मिळतील. दिल्लीला आधीच सांगितल्याप्रमाणे स्टार्क अवेलेबल नाही आहे. त्याचा रिप्लेसमेंट जो मुस्तफिजुर रहमान आहे तो आजच्या मॅचला अवेलेबल होऊ शकत नाही आहे. पण दिल्लीकडून बॅटिंगचा जर विचार केला तर KL राहुल आहे, फाफ आहे, अभिषेक पोरेल आहे, स्टब्स आहे. तसंच ऑलराऊंडर जर म्हटलं तर दिल्लीकडे अक्षर पटेल आहे आणि विपराज निगम आहे. हे यांचा तसंच बॉलिंग जर म्हटलं तर कुलदीप हा अगदी हुकमी एक्का आहेच दिल्लीकडे. त्यानंतर नटराजनसुद्धा लेफ्ट हँडर चांगला बॉलर आहे. त्यानंतर दुष्यंता चमीरा हाही कशी बॉलिंग टाकतो बघायला लागेल. दिल्लीचा संघसुद्धा तसा मजबूतच आहे. आणि आता दुसरा जर विचार केला तर गुजरातचा जर विचार केला तर गुजरातकडे बटलर या सामन्याला अवेलेबल नाही आहे. त्यानंतर रबाडा अवेलेबल आहे. रबाडा जर संघामध्ये आला तर तो फाफला आणि KLला त्रास देऊ शकतो. आता गुजरातची जी टॉप ऑर्डर आहे ती एवढी जबरदस्त आहे. साई सुदर्शन, त्यानंतर शुभमन गिल हे 500च्या क्लबमधले आहेत आणि ते ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये आहेतच. त्यानंतर तसंच त्यांचा रदरफोर्ड जो आहे तो छोटे कॅमिओज फार सुंदर खेळतो आहे. त्यानंतर रशीद खानची ऑलराऊंडर परफॉर्मन्स कसा होतो बघायला लागेल. त्यानंतर त्यांच्याकडे पर्पल कॅपवाला प्रसिद्ध कृष्णा आहे, सिराज आहे, रबाडा आहे, कोएट्झे आहे, साई किशोर आहे. बॉलिंग जबरदस्तच आहे. जास्त बॅलन्स संघ गुजरातचा वाटतो. मगाशी मी जो स्टॉयनिसचा उल्लेख केला, खरं तर तो स्टॉयनिसचा ह्याच्याशी काही संबंध नाही आहे, तो आहे पंजाबकडे. असो तर आजचे जे हे येणार आहे आजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये गुजरात जे आहे दे आर कम्फर्टेबली प्लेस्ड. गुजरात पहिल्या 4मध्ये नक्की असतील असं वाटतंय आता तरी. दिल्लीचं असं आहे ना, आजचा जर सामना दिल्ली हारले तर त्यांचा पुढचा जो मार्ग आहे तो आणखीन खडतर होणार आहे आणि त्याचा इनडायरेक्ट जो फायदा आहे तो मिळणार आहे बेंगलोरला. आज जर दिल्ली हारले तर बेंगलोर पहिल्या 4मध्ये प्लेऑफमध्ये ऑटोमॅटिकली क्वालिफाय होणार आहे. आजचा एक जर चांगली गोष्ट सांगायची जर झाली तर आजच्या दोन्ही सामन्यामध्ये पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता नाही आहे. तर मंडळी, पावसाचा व्यत्यय न येणारा हे जे डबल हेडर आहे ते आज आपण एन्जॉय करूया. तर मग दोन्ही सामने आपण बघूया. सो बॉईज अँड गर्ल्स, टिल देन बाय. आणि तुम्हाला आणखीन एक विनंती की हे माझे व्हिडिओज तुम्हाला जर आवडत असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. सो बॉईज अँड गर्ल्स, लेडीज अँड जेंटलमन, टिल देन बाय.